तर आजपासून प्रभू येशूच्या नावात आपलं स्वागत आहे. ज्या काही माध्यमातून तुम्ही जॉईन झालेले असाल, झूमद्वारे किंवा फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे, ही परमेश्वराची योजना की तुम्ही कनेक्ट झालेले आहात. आजपासून मी एक नवीन सिरीज सुरू करीत आहे, जिचं नाव आहे द मिस्ट्रीज ऑफ गॉड, देवाविषयीचे रहस्य. की देव कोण आहे, कसं आहे, काय आहे. आणि आजचं आपलं शीर्षक आहे द इटर्नॅलिटी ऑफ गॉड, देवाचं सनातनत्व किंवा देवाची सार्वकालिकता. आणि शास्त्रभाग आहे स्तोत्र 90 आणि कलश 1. तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर जुन्या करार स्तोत्र 90 काढून ठेवा आणि नव्या करारामध्ये कलश करार पत्र 1 आणि वचन 16. A.W. टोझर नावाच्या एका सेवकाने असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आपण देवाविषयी विचार करतो तेव्हा आपल्या मनात काय कल्पना येते ही आपल्याबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट असते. देवाविषयीची माणसाची काय कल्पना आहे त्याच्यावर त्या व्यक्तीचं जीवन कसं आहे, आचरण कसं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. जर देवाविषयीची कल्पना की तो देव महान आहे, थोर आहे, परम पवित्र आहे, तर तशा प्रकारचं आचरण असेल. परंतु देवाविषयीची कल्पना जर चुकीची असेल तर जीवन, विचारसरणी आणि जीवनशैली देखील तशी होईल. म्हणून देवाविषयीची कल्पना, त्याचं रिफ्लेक्शन, त्याचे पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या कौटुंबिक जीवनावर, आपल्या व्यावसायिक जीवनावर देखील पडत असतात. म्हणून देवाविषयी आपण काय विचार करतो, देवाविषयी आपली काय कल्पना आहे, ही माणसाची सर्वात मोठी गोष्ट आहे. जर करेक्ट किंवा योग्य कल्पना असेल तर जीवनाकडे पाहण्याचा, दुसऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण आपला योग्य राहील. जर आपण सेवा करत असो तर आपली सेवा पण देव त्या सेवेच्या केंद्रस्थानी असेल. आपलं जीवनाचं केंद्रस्थान देव परमेश्वर असेल. म्हणून देवाबद्दल आपण काय विचार करतो किंवा काय कल्पना आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या मालिकेमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपण हे पाहू की देवाचे वैशिष्ट्य, देवाचा स्वभाव की तो कसा आहे, कसा नाही, त्याचे गुणधर्म. आणि हे ज्ञान सर्वात महत्वाचं ज्ञान आहे. कारण जगी ज्ञान, जीवनाचे प्रॉब्लेम आल्यानंतर त्या जगी ज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही. परंतु आपला निर्माण करता कोण, आपण कोण, त्याचा उद्देश काय, जीवनाचा उद्देश काय, हे ज्ञान आपल्याला केवळ आणि केवळ देवाच्या वचनातून, पवित्र शास्त्रातून हे मिळत असतं. आणि याचा उपयोग जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होत असतो. तर आजचा विषय आहे द इटर्नॅलिटी ऑफ गॉड, देवाचे सनातनत्व. शास्त्रभाग आहे स्तोत्र 90. आता बरेच जणांना असं वाटतं की सर्व स्तोत्र दावीद राजाने लिहिलेले आहे, परंतु तसं नाही आहे. वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या सेवकांनी हे स्तोत्र लिहिलेले आहेत. आणि विशेष करून स्तोत्र 90 हे मोशेने लिहिलेलं स्तोत्र आहे. ज्यावेळी इस्रायल लोकांना घेऊन ते 40 वर्षाच्या अरण्यात प्रवास करत होते, त्या कालावधीमध्ये लिहिलेलं हे पत्र आहे. आणि तो काळ 40 वर्षाचा अतिशय खडतर, बिकट असा काळ होता. इस्रायल लोक मुलाबाळांसह अरण्यात होते. वतनाच्या देशाकडे ते वाटचाल करत होते. आणि अशा कालावधीमध्ये कोणतंही एंटरटेनमेंट, कोणताही कामधंदा, कोणताही काही नसताना भरपूर वेळ होता देवाविषयी विचार करण्याचा, जीवनाविषयी विचार करण्याचा. आणि ह्या स्तोत्रामध्ये मोशेने जीवनाविषयीचे काही महत्वाचे प्रश्न चर्चेले आहेत, डिस्कस केलेले आहेत. आणि हे जीवनाविषयीच्या काही गोष्टी सांगताना तो देवाचे गुणधर्म किंवा देवाचे वैशिष्ट्य देखील आपल्याला आपल्या पुढे ठेवत आहे. की देव सनातन आहे,
त्याची सुरुवात झाली नाही, त्याला कोणी बनवलेलं नाही. आता ह्या स्टडीमधून किंवा ह्या संदेश मालिकेतून आपण काय साध्य करणार आहोत? पहिली गोष्ट ही की जर आपल्याला देव योग्य रीतीने जर कळला की तो कोण आहे, तर आपण एक अधिक योग्य रीतीने, चांगल्या रीतीने त्याची भक्ती करणारे हो, त्याचे भक्त हो. आपण देवाविरुद्ध बंडखोरी करणार नाही. देवाविषयीचे आपले गैरसमज दूर होतील की देवाने असं का केलं, तसं का करत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होईल की देवाविषयीचे सत्य कळल्यानंतर आपल्याला आपला विश्वास अधिक वाढू शकेल. पण एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का, देव आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं हे इतकं सोपं करत नाही. काही वेळा तो अवघड करत असतो. उदाहरणार्थ सध्याची पूर परिस्थिती आणि महामारीची परिस्थिती, वेगवेगळ्या आपत्ती जगामध्ये, देशामध्ये घडत असताना हे कठीण जातं विश्वास ठेवणं की देव आहे. आणि अनेकांच्या मनात प्रश्न असतात, तर देव जर आहे तर अशा वेळेस तो कुठं आहे, तो काहीतरी का करत नाही, आणि तो चांगला देव आहे हे आपण कसं विश्वास ठेवू शकतो. म्हणून देवावर विश्वास ठेवणं हे इतकं सोपं नाही आहे. विश्वास ठेवण्या अगोदर, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर त्याची ओळख व्हावी लागते. तसं देवाची ओळख झाल्यावरच आपला विश्वास त्याच्यावर वाढू लागतो. अनोळखी माणसावर आपण विश्वास ठेवत नाही, तसं अनोळखी देवावर देखील कोणी विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून त्याला जाणून घेणं हे महत्वाचं आहे. आणि या सिरीज मधून आपण त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. स्तोत्र 90 हे अरण्यात असताना मोशेने लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि त्या स्तोत्रामध्ये तो जीवनाविषयीचे काही कटू अनुभव, जीवन कसं आहे, जीवनाची नश्वरता, माणसाचं जीवन कसं असतं, किती कष्टमय असतं, क्षणभंगूर असतं, हे सांगतो. पण एवढंच नव्हे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक आशा पण देतो की देव ह्या अशा जीवनामध्ये, अशा आयुष्यामध्ये देखील आपल्याला एक आशा आहे. देवाकडून एक होप किंवा एक दिलासा आहे. जीवन काय, आपण जीवन कसं जगावं, किंवा मी का जगत आहे, मी का जिवंत राहावं, जगण्याचा उद्देश काय, कदाचित तुमच्यापैकी काही जणांचे हे प्रश्न असतील. आणि माझा विश्वास आहे की देव त्याच्या कृपेने या स्टडीमधून, या वचनातून तुमची भेट घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. हे उत्तरं सर्व माझ्याजवळ नाहीत, परंतु देवाच्या वचनामध्ये आहेत. आणि त्या वचनातून आपण हे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्तोत्र 90 आणि वचन 1 इथं असं म्हटलेलं आहे, हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हास निजधाम आहेस. निजधाम म्हणजे आश्रयस्थान. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केली त्यापूर्वी, तू युगानयुग देव आहेस. तू युगानयुग देव आहेस, जगाच्या निर्मितीपूर्वी. म्हणजे देवाला कधी सुरुवात नव्हती. जगाची, सृष्टीची निर्मिती झाली त्याच्यापूर्वी तो आहे. खरं तर त्यानेच ती निर्मिती केली, म्हणून त्याला प्रारंभ नाही आणि शेवट नाही. तो सनातन आहे, तो सार्वकालिक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट अशी, दुसऱ्या वचनात तो सांगतो की तू पृथ्वी व जग निर्माण केली त्यापूर्वी. म्हणजे जग आणि पृथ्वी ही त्याने निर्माण केलेली आहे. म्हणजे तो उत्पन्न करता देव आहे. देवाविषयीची दुसरी गोष्ट की देव जगाचा, सृष्टीचा निर्माण करता आहे. हे जरी ते म्हणत असले की हे आपोआप झालं आणि वेगवेगळ्या सायन्सच्या थिअरीज आहेत, परंतु त्या सिद्धांताला, त्या थिअरीजला काही बेस नाही आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगतं की देव जगाचा, सृष्टीचा, तुमचा आणि माझा निर्माण करता आहे. हे आपण मान्य करो अगर नसो, हे सत्य आहे. कलोसेकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि याचा 16व्या वचनात पाऊल याविषयी काय म्हणतो बघा. Colossians 1:16, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले
दृश्य व अदृश्य असलेले, म्हणजे आकाशात आणि पृथ्वीवर, अंतराळात आणि पृथ्वीवर पण काही गोष्टी आहेत. दृश्य व अदृश्य असलेले म्हणजे दृश्य डोळ्याला दिसणार आणि अदृश्य म्हणजे न दिसणाऱ्या सुद्धा काही गोष्टी आहेत. राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. आणि तो कोण? तर 15 वचनात सांगितलं आहे की तो ख्रिस्त आहे. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. सर्व काही ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशूच्या द्वारे निर्माण झालेले आहे. आणि हे सर्व त्याने काही नसताना निर्माण केलेलं आहे. ही क्रिएटेड एव्हरीथिंग आउट ऑफ नथिंग. काहीतरी घेऊन त्याचं काहीतरी आपण करू शकतो, परंतु काही अस्तित्वात नसताना, काही नसताना देवाने काही नसताना तो काहीतरी निर्माण केलेला आहे. एक गोष्ट सांगितली जाते एका शास्त्रज्ञाची. एका सायंटिस्टने देवाला चॅलेंज केलं आणि म्हटलं की तू जे निर्माण केलं ते मी सुद्धा करू शकतो. आणि देव म्हटलं ठीक आहे. आणि देवाने माती हातात घेतली आणि या शास्त्रज्ञाने सुद्धा जमिनीवरची माती उचलली आणि हातात घेतली. आणि देवाने सांगितलं नाही, ती माती मी निर्माण केलेली आहे. तर देव काही नसताना त्याच्यातून निर्माण करू शकतो. शास्त्रज्ञाला वाटला का पण मातीतून काहीतरी उत्पन्न करू शकतो. तर पहिली गोष्ट ही की देव सनातन सार्वकालिक आहे. दुसरी गोष्ट तो निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. आणि तिसरी गोष्ट जी आपण पाहतो त्याच्या वचनात सांगितलेली त्यापूर्वी अशी की हे सर्व विश्व, सर्व जग त्याने त्याच्या शब्दाने निर्माण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या शब्दाने हे जग निर्माण झालं. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो की देव बोलला. हे विश्व त्याच्या शब्दावर आधारलेलं आहे. इब्रिलोकास पत्र 1 आणि वचन 4. तिसरी गोष्ट आपण पाहतो देवाविषयी जी 4थ्या वचनात सांगितलेली आहे. कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. तिसरं वैशिष्ट्य देवाबद्दल मोशे काय सांगतो जरा शास्त्रात बघा. स्तोत्र 90 आणि वचन 4. तुमच्या पुढे जर शास्त्र असेल तर शास्त्रात बघा, कारण हा बायबल स्टडी आहे. मोशे असं लिहितो, तुझ्या दृष्टीने म्हणजे देवाच्या दृष्टीने सहस्त्र वर्ष म्हणजे 1000 वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहे. आणि म्हणून नव्या करारामध्ये जर आपण वाचलं पहिल्या पेत्राच्या 3रा अध्याय, तर पेत्र असं लिहितो की एक दिवस परमेश्वराला 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष त्याच्या दृष्टीने एक दिवसासारखी आहे. आणि म्हणून तिसरं वैशिष्ट्य, तिसरी गोष्ट देवाबद्दल काय की देव काळामध्ये राहत नाही. काळ त्याच्यामध्ये राहतो. गॉड डझंट ड्वेल इन टाइम, टाइम ड्वेल्स इन गॉड. काळ आणि समय, सीझन्स, दिवस आणि रात्र, जेव्हा सूर्य, चंद्र, तारे निर्माण झाले तेव्हा काळ, दिवस आणि सीझन सुरू झाले. पण ते सीझन आणि काळ सुरू होण्यापूर्वीच परमेश्वर आहे. आमेन. म्हणून तिसरं वैशिष्ट्य असं की देव काळात राहत नाही. जर तुम्ही रीत असाल, तिसरा पॉइंट, देव काळाच्या बाहेर राहतो. टाइम त्याच्यामध्ये राहतो. टाइम किंवा काळ देवाच्या दृष्टीने काहीच नाही. आपल्याला वाटतं इतके दिवस, इतके वर्ष गेले, परंतु त्याच्या दृष्टीने ते कालच्या सारखे आहे. आता ह्या स्तोत्रामध्ये मोशे देवाबद्दल तर आपल्याला सांगतोच, परंतु जीवनाबद्दल सुद्धा काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी तो आपल्याला सांगतो. जर जीवनाबद्दलचा तुम्हाला प्रश्न असतील की जीवन हे काय आहे, कसं आहे, तर जीवनाबद्दलच्या सुद्धा काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. तिसरं वचन बघा, स्तोत्र 90 आणि वचन 3. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत या.
कारण देवाने माणूस निर्माण केला, आपल्याला निर्माण केलं. आपल्यामध्ये एक पार्ट देवाचा आहे आणि एक पार्ट पृथ्वीचा, मातीचा आहे. मृत्यू आल्यावर माती मातीला मिळते आणि देवाने दिलेला तो पार्ट, तो आत्मा निर्माणकर्त्याकडे परत जातो. मग आपण त्याचा भाग आहोत, त्याचा श्वास आहोत. त्याने श्वास काढून घेतला की आपण त्याच्याकडे परत जातो. आणि बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. पहिली गोष्ट ही जीवनाविषयी, की जीवन हे नश्वर आहे, फ्लीटिंग किंवा सरून जाणार आहे, कायम टेकणार नाही. तो म्हणतो आम्ही निघून जातो. तो म्हणतो की मानवांनो परत या, आपण मातीला मिळतो. आयुष्य हे एक दिवशी संपतं. दुसरी गोष्ट आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल तो सांगतो ती ही 5व्या वचनात, की तू पुराप्रमाणे मानवास घेऊन जातोस. त्यांना महानिद्रा लागते. ते सकाळी गवताप्रमाणे उठतात, सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी कापल्यावर सुकून जाते. म्हणजे आयुष्य हे जसं एका स्वप्न पाहिल्यासारखं आहे, जीवन हे एका स्वप्नासारखं आहे. तो म्हणतो की ते लवकर सरून जाते, लवकर निघून जाते. आणि 6वं वचन आणखी एक गोष्ट सांगतो, की सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी कापल्यावर सुकून जाते. म्हणजे हे नश्वर किंवा न टिकणार आहे, कायमचं न टिकणार आहे. 10 वर्षापूर्वी मी जसा दिसत होतो तसा आज दिसत नाहीये, 10 वर्षानंतर दिसणार नाही. तुम्ही 10 वर्षापूर्वी जसे दिसत होता तसे आज दिसत नाहीयेत आणि 10 वर्षानंतर दिसणार नाहीयेत. म्हणजे चेंज किंवा बदल हा काळाने होत जातो आणि त्याच्याबद्दल कोणीही काही करू शकत नाही. तर मोशेला असं म्हणायचं आहे की जीवन हे नश्वर आहे. किती वर्ष आपण जरी जगलो तरीही ते त्याचा डामडौल केवळ व्यर्थ आहे. जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे आणि जे काय आपण योजतो, जे काय आपण प्लॅन करतो ते सर्वच घडून येतं असं नाही. म्हणून जीवन निराशमय देखील आहे. बरेच वेळेस आपण ऐकतो की त्यांनी असं ठरवलं होतं, असं प्लॅन केला होता, पण ते राहून गेलं. बरेचसे ठरवलेले काम, हाती घेतलेले काम हे अर्धवट सोडून माणसाला जावं लागतं. कारण जाण्याची वेळ कधी येईल हे कोणालाही माहित नाही, कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्या मागे न पूर्ण केलेले कार्य असे सोडून जात असतो. हे देखील मोशे या ठिकाणी या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगतो. पण मग प्रश्न असा आहे की जीवनाचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पस ऑफ लाईफ? पहिलं वचन बघा, स्तोत्र 90 आणि वचन 1. तो म्हणतो की हे प्रभू, प्रभू म्हणजे मालक किंवा धनी, आपण आपले मालक, आपण आपले निर्माण करते नाही, तर आपण निर्मिती आहोत, उत्पत्ती आहोत. आणि निर्माण करता, उत्पन्न करता हा उत्पत्तीपेक्षा श्रेष्ठ असतो, नाही का? द मॅन्युफॅक्चरर इज ग्रेटर दॅन द मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट. आपण देवाची निर्मिती आहोत, म्हणजे निश्चितच देव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तो म्हणतो की हे प्रभू, तू पिढ्याने पिढ्या आम्हाला निजधाम आहेस. पिढ्याने पिढ्या, एक पिढी येते, दुसरी जाते, तिसरी येते. आपले पूर्वज, आपले वडील, वाडवडील, त्यांची पिढी होती. त्यांच्या काळात, माझ्या आजोबांच्या काळात तोच देव होता, वडिलांच्या काळात आई वडिलांचा तोच देव होता, माझ्या काळात तो आहे, माझ्या मुलांच्या त्यांच्या पुढच्या पिढीच्या काळात तोच देव असणार आहे. म्हणजे देव परमेश्वर पिढ्यानपिढ्यामध्ये न बदलणार आहे. तो पिढ्यानपिढ्यापासून आपला निजधाम किंवा आश्रयस्थान आहे. आणि म्हणून जीवनाला अर्थ आहे. म्हणजे एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडणं, इतिहासाला एकमेकांशी जोडणं, हे केवळ देव करू शकतो. की देवाचं पिढ्यांवर, इतिहासावर नियंत्रण आहे. पिढ्या येतात आणि जातात, देश उदयास येतात, साम्राज्य येतात, नष्ट होतात प्राचीन काळापासून, परंतु देव परमेश्वर जो आहे, जो असावायचा तोच आहे. एक पिढी येते, दुसरी जाते,
दुसरी पिढी येते, ती जाते, तिसरी येते, परंतु देव परमेश्वर कायम राहतो. ज्या देवाने प्रेषित पावलाला बदललं, ज्या प्रभू येशूने त्याच्या शिष्यांचं जीवन बदलून त्यांना शिष्य केलं, त्याच देवाने मला आणि तुम्हाला बदललेला आहे. जर नसेल तर बदलू शकतो. त्या काळात तो देव होता, अब्राहमाच्या काळात तो देव होता, पावलाच्या काळात तोच देव होता, आज आपल्या काळात तोच देव आहे. हे प्रभू, पिढ्यानपिढ्या तू आम्हास निजधाम आहेस. दुसरी गोष्ट, हे कळल्यानंतर जीवनाचा उद्देश किंवा अर्थ आपल्याला कळू लागतो. 14 वचन बघा, स्तोत्र 90 आणि वचन 14. तू आपल्या दयेचा प्रसाद आम्हाला प्रभातीस देऊन तृप्त कर. आपल्या दयेचा प्रसाद किंवा कृपा, प्रसाद म्हणजे मर्जी किंवा कृपा, म्हणजे परमेश्वर दया करणारा आहे, दयाळू आहे. तो म्हणतो की तू आपल्या दयेचा प्रसाद आम्हाला सकाळीच देऊन तृप्त कर. पहाटेच, प्रभातीच, म्हणजे तो आपल्याला तृप्त करणार आहे. खरंच सॅटिस्फॅक्शन, खरी तृप्ती, खरं समाधान देवाशिवाय नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आज जग देवाला सोडून जगिक गोष्टीमध्ये, जगामध्ये तृप्ती किंवा समाधानाचा शोध घेत आहे. जो आपल्या जीवनाचा स्रोत आहे, सोर्स आहे, ज्याने आपल्याला बनवलं, त्याच्यापासून आपण कट ऑफ राहून कधीही सुखी समाधानी होऊ शकत नाही. कधी आपल्याला आपण कोण आहोत, आपली ओळख कळू शकत नाही. आपण कोण आहोत, हे देव कोण आहे आपल्याला कळायला लागल्यावर कळतं की आपण त्याची निर्मिती आहोत. आणि म्हणून हे ज्ञान महत्वाचं आहे. तर तो म्हणतो की प्रभातीस तो आम्हाला तृप्त कर, म्हणजे तो आपल्याला तृप्त करणार आहे. वस्तू आपल्याला तृप्त करणार नाही, ज्ञान, बुद्धी, शिक्षण आपल्याला तृप्त करणार नाही, सुखी करणार नाही. ज्याने निर्माण केला त्याच्याशी जेव्हा आपण कनेक्ट होऊ, जोडले जाऊ, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने तृप्त होऊ. आज तुम्ही जीवनाचं सुख, समाधान कशात शोधाल? जास्त पैसे मिळाल्यानंतर सुखी होऊ असं तुम्हाला वाटतं? जास्त दीर्घायू झाल्यानंतर आपण सुखी होऊ? की जास्त ज्ञान, बुद्धी मिळवल्यानंतर, तत्वज्ञान आणि सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर? नाही. जो निर्माण करता देव, तो कोण आहे हे कळल्यानंतर आपण तृप्त होऊ. तो आपल्या तृप्त करणार आहे. म्हणून स्तोत्र करता म्हणतो की हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? परमेश्वर भ्रष्ट ठेव, कारण तुझी आशा तृप्ती करणारा तोच आहे. तर दुसरं वैशिष्ट्य आहे 14व्या वचनात, तू आपल्या दयेचा प्रसाद आम्हाला प्रभातीस देऊन तृप्त कर, म्हणजे आम्ही, आणि आता ऐका, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊ किंवा आनंदित होऊन आपले सर्व दिवस आनंदात घालू. म्हणजे आम्ही हर्ष होऊन तृप्त झाल्यावर काय होईल की आम्ही आमचे सर्व दिवस आनंदात घालू. आणि ते दिवस कसे? वचन 15, जेवढे दिवस तू आम्हाला पिढिले, जेवढे वर्ष आम्ही दुःख भोगिले, त्याच्या मनाने आम्हास आनंदित कर. म्हणजे काय की जे आयुष्याच्या दिवसामध्ये, वर्षामध्ये आपण जे दुःख भोगले, या कठीण परिस्थितीतून गेलो, त्या परिस्थितीत असताना सुद्धा देव जर आपल्याला समाधान, त्याच्याशी जर आपण जोडले गेलो, तर अशा अवस्थेत, अशा परिस्थितीत आपण तृप्त होऊन हर्षभरीत होऊ शकतो. आणि हे केवळ देवच करू शकतो. जगिक वस्तूने, धन संपत्तीने हे होत नाही, धर्मा कर्माने हे होऊ शकत नाही. कारण तृप्त करणारा केवळ तो आहे. म्हणजे तो म्हणतो की ज्यावेळेस आम्ही दुःखी होतो, ज्यावेळेस आम्ही अपयशी ठरलो, ज्यावेळेस आम्ही वाईट दिवसातून गेलो, तू आम्हाला तृप्त करू शकतो, तू आम्हाला तृप्त कर, म्हणजे आम्ही तृप्त होऊ. किती विशेष आहे का? की देव आहे, तो निर्माण करता तर आहेच, तो सनातन आहे, तो काळात तर राहत नाही, परंतु तो तृप्त करणारा देखील आहे. आयुष्याच्या सुखदुःखात देखील आपली भेट घेणारा आणि आपल्याला पुढे नेणारा देव आहे. आणि हे कधी होतं? 14 वचन बघा, तू आपल्या दयेचा प्रसाद आम्हाला प्रभातीस देव. म्हणजे ज्यावेळेस त्याची दया, ज्यावेळेस त्याचा प्रसाद किंवा त्याची कृपा होते, त्यावेळेस
आणि मी तुम्हाला सांगतो की त्याची कृपा प्रभू येशूच्या द्वारे, ज्या दिवसापासून प्रभू येशू या जगात येऊन गेला, त्याची मर्जी, त्याची कृपा ह्या जगावर आहे. म्हणून हे जग अद्याप नष्ट झालेलं नाही. देवाची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा, तर प्रत्येकाने त्याच्याकडे वळावं, त्याला ओळखावं. आज तुम्ही त्याला ओळखावं, त्याच्याकडे वळावं, त्याचा अनुभव घ्यावा, ही त्याची इच्छा आहे. कदाचित आज मी कोणाशी तरी बोलत आहे, कदाचित तुम्ही ते व्यक्ती असाल. आज तो तुमची भेट घेणार आहे. तो जसे जॉईन झाला तसं तुम्ही शेवट होणार नाही. तो तुम्हाला एक विशेष अनुभव देणार आहे. हालेलुया. जेवढे तू आपल्या दयेचा प्रसाद आम्हास प्रभातीस देऊन तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आपले सर्व दिवस आनंदात घालू. सर्व दिवस आपण आनंदात घालू शकतो का? हो. जर आपल्याला देवाची झाली, जर आपण देवाशी जोडले गेलो, जर आपण त्याच्याशी कनेक्ट झालो तर. आणि मग तो म्हणतो की जेवढे दिवस तो आम्हाला पिडले, जेवढी वर्ष आम्ही दुःख भोगले, त्याच्या मनाने आम्हाला आनंदित कर. आणि मग पुढे 17 वचनात तो काय म्हणतो बघा. स्तोत्र 90 आणि वचन 17. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आम्हावर हो. आपल्याला त्याच्या प्रसादाची, कृपेची गरज आहे. त्याच्या न्यायाची नाही की देवाने असं का केलं, देवाने तसं केलं पाहिजे. देव जर जशाच तसं वागला तर मी तुम्हाला सांगतो, आज कोणीही या भूतलावर जिवंत राहणार नाही. ही केवळ त्याची दया आहे. मनुष्य ज्याला विलंब म्हणून म्हणतो, तसा विलंब प्रभू त्याच्या वचनाविषयी करत नाही. तर तो तुमची आमची वाट पाहतो. कोणाचा नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चाताप करून त्याच्याकडे वळावं ही त्याची इच्छा आहे. त्याला जाणावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून 17 वचन आहे की परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आम्हासाठी सिद्धीच नाही. त्याचा प्रसाद, त्याची कृपा जर आपल्यावर झाली तरच आपल्या हातचं काम हे सिद्धीत जाऊ शकतं, तरच तुमच्या हातचं कार्य हे टिकू शकतं. आणि हे सर्व मोशे हे स्तोत्र लिहित असताना, त्या अरण्यात असताना तो विचार करत आहे. त्या अरण्याच्या प्रवासात लिहिलेलं स्तोत्र आहे. कदाचित आज तुमचं जीवन अरण्यासारखं असेल. अरण्याच्या प्रवासातून तुम्ही जात असाल. कुठून आलं, कुठं चाललो, काय होणार आहे, काय चाललेलं आहे माहीत नसेल. इकडे लक्ष द्या. देव त्याच्या वचनाने, त्याच्या आत्म्याने तुमच्याशी बोलत आहे. मी तुम्हाला त्याचं वचन सांगत आहे. मी तुम्हाला त्या निर्माणकर्त्या देवाबद्दल सांगत आहे की तो आपल्या जीवनाला उद्देश देणारा देव आहे. जीवनाचा उद्देश आहे, मिनिंग. त्याच्याशिवाय जीवनाचा अर्थ कळू शकत नाही. गॉड गिव्स पर्पस टू आवर लाईफ. आणि म्हणून तो म्हणतो की आमचा देव, जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आणि त्या 40 वर्षाच्या कालावधीत देवाचा प्रसाद, त्याची कृपा, 40 वर्ष देवाचे लोक इस्रायल यांच्यावर झाली, याची आठवण मोशे करीत आहे. ते काय फार चांगले लोक होते म्हणून नाही, ते काय फार आज्ञाधारक होते म्हणून नाही, पण देव कृपा करणार आहे, देवाने त्यांना निवडलेलं होतं म्हणून. आपण काय फार चांगले लोक आहोत, आपण काय फार आज्ञापालन करणार आहोत, प्रेमळ आहोत म्हणून नाही, पण देव आपला निर्माण करता, तुमचा आणि माझा निर्माण करता आहे म्हणून तो हे सर्व आपल्यासाठी करतो. किती जण आमेन म्हणू शकतो? तुम्ही आणि मी त्याच्या आशीर्वादाच्या लायक नाहीये, कोणीच लायक नाहीये. आपल्या लायकीमुळे नाही, तर त्याच्या कृपेमुळे सर्व काही आहे, हे लक्षात घ्या. तर तो म्हणतो की त्याचा प्रसाद होता म्हणून 40 वर्ष त्यांनी त्यांची काळजी घेतली, त्यांच्या गरजा पुरवल्या, त्यांना स्वर्गातून 40 वर्ष अन्न दिलं, त्यांच्या अंगावरचे कपडे आणि त्यांच्या पायातल्या पायथना किंवा बूट चप्पल हे झिजले नाहीत. देवाने त्यांचं संरक्षण केलं का? त्याचा प्रसाद त्यांच्यावर होता. त्यांच्या मनात, मोशाच्या मनात अनेक प्रश्न आले की जीवन काय आहे, देव काय आहे. पण त्या जीवनाच्या अनुभवातून, त्या अरण्याच्या परिस्थितीतून त्यांना अनुभवलं
की देव आपल्या बरोबर आहे, तो आपली काळजी घेणार आहे, तो आपल्याला सांभाळणार आहे, तो आपलं शत्रूपासून संरक्षण करणार आहे. आणि 40 वर्ष शास्त्र सांगतात त्यांच्यात कोणीही आजारी पडला नाही, त्यांच्यातला एकही दुर्बल नव्हता. किती विशेष आहे नाही का? हॉस्पिटल नाही, डॉक्टर नाही, काहीच नाही, नर्सेस नाही, पण शास्त्र सांगतं की एकही त्याच्यातला म्हातारा माणूस सुद्धा आजारी पडला नाही. देवाने त्यांची काळजी घेतली. आणि तोच देव, पिढ्यानपिढ्या असलेला देव, तो आज तुमचा आणि माझा देव आहे. त्या देवाबद्दल मी बोलत आहे. कोणत्या देवाबद्दल? त्या देवाबद्दल, निर्माण करता, सृष्टीचा तुमचा आणि माझा उत्पन्न करता त्या देवाबद्दल. तो कृपा करणारा, प्रसाद करणारा देव आहे. तो म्हणतो की परमेश्वर आमचा, जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. प्रार्थना करीत आहे. आज तुमची ती प्रार्थना आहे का? तुम्ही म्हणायला तयार आहात का? हे प्रभू परमेश्वरा, तुझा प्रसाद, तुझी कृपा आमच्यावर हो, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर हो. आणि मग तो म्हणतो की आमच्या हातचे काम सिद्धीस नाही, आमच्या हातचे काम सिद्धीस नाही. सिद्धीस नाही या ठिकाणी मूळ इब्री शब्द आहे टिकू दे, पिढ्यानपिढ्या टिकू दे, ते नष्ट होऊ देऊ नको. इस्टॅब्लिश द वर्क ऑफ युअर हँड्स. इस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थिर कर. म्हणजे आमच्या हातचं काम, आम्ही जे काही सुरू केलेलं आहे, आम्ही जे काही जी काही आमची इच्छा आहे की आमच्याद्वारे हे देवाचं कार्य व्हावं किंवा हे व्हावं, हे नष्ट होऊ देऊ नको. हे आमच्या मुलाबाळाने, पुढच्या पिढीने चालू ठेवावं, ते काम टिकावं. आमची आठवण राहावी, तुझी आठवण राहावी की तू आमच्यावर प्रसाद केलास, तू आमच्यावर कृपा केली, म्हणून हे तू सुरू केलेलं कार्य आहे आणि हे पिढ्यानपिढ्या टिकावं, अशी तो त्याला विनंती करीत आहे. आज कोण त्याला अशी विनंती करणार आहे की आमच्या हातचे काम तू सिद्धीस ने, आमच्या हातचे काम तू टिकू दे. जे पिढ्यानपिढ्या किंवा ह्या पिढीत आम्ही सुरू केलेलं आहे प्रभू, ते आमच्या मुलाबाळाने, पुढच्या पिढीने सुरू ठेवावं. लोकांनी तुझं गौरव, तुझं सामर्थ्य पाहावं, म्हणून आमच्या हातचे काम तू सिद्धीस नाही. किती विशेष आहे बघा. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला कळतो की हा देव हा असा आहे, तो कृपा करणार आहे, तो पिढ्यानपिढ्या तो सनातन आहे, तो एक चांगला देव आहे, त्यावेळेस आपण त्याच्यावर प्रीती करतो, त्यावेळेस आपण त्याच्याकडे वळू लागतो, त्याचा अनुभव आपल्याला येतो आणि मग आपण त्याच्यासाठी कार्य करू लागतो, आपण त्याची सेवा करू लागतो. आणि त्याची सेवा म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट की तो कोण आहे हे इतरांना सांगणे. त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे, त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्याची ओळख इतरांना करून देणं, याच्यापेक्षा मोठी सेवा कोणती नाही, याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. आणि त्याने काय केलेलं आहे, प्रत्येक दिवशी त्याने काय अनुभव दिलेला आहे. 12 वचन बघा, वचन 12, स्तोत्र 90 आणि वचन 12. याकरिता तो म्हणतो, ह्याकरिता आम्हाला आपले दिवस असे गणण्यास शिकेल की आम्हाला सद्बुद्ध हृदय प्राप्त होईल. म्हणजे बुद्धीचं हृदय किंवा ज्ञान. परत एकदा ते वचन बघा, ह्याकरिता आम्हाला आपले दिवस असे गणण्यास शिकव. दिवस हा शब्द महत्वाचा आहे. जर मी तुम्हाला विचारलं की तुमचं वय किती आहे, तर तुम्ही असं म्हणाल का 6348 दिवस? नाही, आपण सांगतो की इतके इतके वर्ष, आपण वर्ष मोजतो, पण 12 वचनात सांगितलं की परमेश्वर दिवस मोजतो. ते वचन बघा, एक दिवस देवाच्या दृष्टीने 1000 वर्षासारखा आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला एक दिवस देवाच्या दृष्टीने इतका महत्वाचा आहे. आणि हे समजल्यावर तो म्हणतो, ह्याकरिता मोशे म्हणतो, आम्हाला आमचे दिवस असे मोजण्यास शिकव की आम्हाला सुबुद्ध हृदय, बुद्धीचं हृदय प्राप्त होईल. आम्हाला ह्याविषयीचं ज्ञान होईल की नुसते आठवडे, महिने नाही, तर दिवस सुद्धा तुझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. आज मी तुम्हाला विचारू का, दिवस तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे का? एक दिवस महत्वाचा असं तुम्ही समजता का?
देव त्याला महत्व देतो. आणि जर देव महत्व देतो तर आपणही महत्व दिलं पाहिजे. प्रत्येक दिवस त्याचा गौरव करण्याची, त्याचा अनुभव घेण्याची, त्याची सेवा करण्याची संधी आहे. कोणत्या ना कोणत्या रीतीने आपण त्याचा गौरव करू शकतो, कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा अनुभव घेऊ शकतो, कोणत्या ना कोणत्या रीतीने आपण इतरांना त्याच्याबद्दल सांगू शकतो. आमेन. आणि ज्यावेळेस आपण तसं करतो त्यावेळेस आपण तृप्त होतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण समाधानी सुखी होतो. त्यावेळेस आपल्याला आपलं हे समजून येतं, कळून येतं की खरं सुख, खरं समाधान हे आपल्यामध्ये किंवा जगामध्ये नसून देवामध्ये आहे. कारण आपला सोर्स तो आहे. त्यावेळेस आपल्याला ही बुद्धी, आपल्याला हे ज्ञान येते की जगिक वस्तूमध्ये, लोकांमध्ये खरं सुख समाधान नाहीये. ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याच्यामध्ये आहे. आणि मग शेवटचा पॉइंट असा की या देवाशी आपण कसं कनेक्ट होऊ शकतो, या देवाशी आपल्याला कशी ओळख होऊ शकते. आज तुम्ही म्हणाल की मला या देवाशी ओळख करून घ्यायची आहे, मला त्या देवाशी भेट घ्यायची आहे, त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. त्याचं वचन सांगतं योहान शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. जीवन काय आहे की आपला निर्माण करता देव त्याला आणि ज्याला त्याने पाठवलं त्या प्रभू येशूला ओळखावं. आता आपल्या सर्वांचा प्रॉब्लेम आहे पाप, आणि देवाने त्याच्या पुत्राला का पाठवलं? पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याऐवजी त्याने त्याला शिक्षा दिली. आपलं पाप त्याने वधस्तंभावर वाहिलं. पापांची क्षमा आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि ज्या वेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आपण प्रभू येशूकडे येतो की तो माझा तारणार आहे, तो देव आणि मनुष्याच्या मध्ये मध्यस्थ आहे, तो मार्ग सत्य आहे, जीवन आहे. त्यावेळेस आपण देव पित्याशी जोडले जातो. प्रभू येशू तो मार्ग आहे देवाकडे नेणारा, तो मार्ग आहे. पण मुक्काम स्थान, डेस्टिनेशन देव आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, पुष्कळ नाही, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला पापांच्या क्षमेचा अनुभव येतो. तो त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात खात्री करून देतो की आपली क्षमा झालेली आहे, आणि आपण त्याच्याशी जोडले जातो. आपल्याला देवाची ओळख होते. म्हणजे हे सर्व काही प्रभू येशूच्या द्वारे होतं. हे आपण स्वतः करू शकत नाही, हे देवाने केलेलं आहे. देवाने त्याच्या साईडने सर्व काही केलेलं आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो की जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालून देणार नाही. आज तुम्ही त्याच्याकडे यायला तयार आहात? जर हे वचनाने तो तुमच्याशी बोललेला असेल तर त्याला म्हणा, हे प्रभू येशू, तू माझ्यासाठी जगात आलास असा मी विश्वास धरतो. तू माझ्या जीवनात ये, तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर, आणि आजपासून माझा देव आणि प्रभू, मी माझं जीवन तुला समर्पित करीतो. आणि हे शब्द जर विश्वासाने तुम्ही म्हटले असाल तर नक्कीच त्याने ती प्रार्थना ऐकलेली आहे. आजपासून तो तुमचं जीवन बदलेल. तुम्हाला खात्री होईल की तो तुमच्या बरोबर आहे, तुमची क्षमा झाली, की तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमचा देव आहे. आपण प्रार्थना करूया. जी काही तुमची गरज असेल यावेळेस विश्वास धरा, तो ती गरज पूर्ण करण्यास समर्थ आहे.